स्वायत्त संस्थांचा निवडणुकीचा महोत्सव चालू झालेला आहे। ह्या निवडणुका ओबीसी आरक्षणामुळे गेले 3 वर्ष रखडल्या होत्या महाराष्ट्रातील। ते आज आपण जिकडे तिकडे मुंबई महानगरपालिका असेल संपूर्ण महाराष्ट्रातील स्वायत्त संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या महानगरपालिकेतले आता आरक्षण सोडत प्रभागनी आहे, पॅनलनी आहे। आता मुंबई महानगरपालिका फक्त एक प्रभाग समिती आहे, एक प्रभागाने होते आणि बाकीच्या महानगरपालिका पॅनल पद्धतीने होतात। तर पॅनल पद्धतीने घेताना हे काही आरक्षण सोडत आहे। तुम्हाला माहिती आहे शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकापूर्वी म्हणजे निवडणुका इन जनरल महिलांना 33% महिलांना 33% प्रवर्ग देण्यात आलेला आहे, पुरुषांना 67% प्रवर्ग देण्यात आलेला आहे। परंतु आज या महानगरपालिकेची जी सोडत पाहतोय या सोडतीमध्ये जास्तीत जास्त महिलांना प्राधिकरणात दिलेला आहे। आता महिलांचं प्राधिकरण हे आपल्याला घरामध्ये पण महिलाच असते आपल्या अंगावरती, आता बाहेर पण महिलांनाच प्राधिकरण दिलेलं आहे। आनंद आहे, महिलांना देणं आनंद आहे, परंतु हे 33% जास्त दिलेलं आहे। याच्या मला हरकत आहे, 33% जास्त दिलेले आहे याला माझी हरकत आहे। कारण महिलांचा प्रवर्ग 33% ठरलेला आहे। शासन GR, शासन अध्यादेश, शासन परिपत्रक, आयोगाची परिपत्रक हे जर संपूर्ण परिपत्रक अभ्यास केला तर महिलांना 33% प्रवर्ग आहे। परंतु या सोडतमध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षित जागा आहेत असं मला दिसतंय। त्यामुळे मला प्रश्न पडला की पुरुषांनी कुठे उभं राहायचं। जर महिलांना सगळं दिले अधिराज्य तर महापौर महिलांचीच होणार सगळीकडे। म्हणजे इथे कुठेतरी काही सत्तेचं गणित आहे, म्हणजे सत्ताधारी पक्षांचं गणित आहे असं मला तरी वाटतं। महिलांना देणं याचा कुठे सत्ताधारी पक्षाचा याच्यामध्ये हातभार आहे आणि तो हातभार या यादीतून मला दिसतं। कारण मी स्वतः स्वतंत्र मजूर कामगार पक्ष या येणाऱ्या निवडणुकीमध्ये घेऊन येतोय। आपल्याला भ्रष्टाचाराचा बिमोड करायचा आहे, जो भ्रष्टाचार बोकळलेला आहे तो भ्रष्टाचाराचा बिमोड करायचा आहे। त्यामुळे एक जनरल एक सेवानिवृत्त कार्यक्रम राहिलेला आहे, विविध सामाजिक संस्थेतून काम करतो। तर हे आरक्षण मला कुठेतरी ऑब्जेक्शनेबल वाटतंय, हे आरक्षण मला कुठेतरी ऑब्जेक्शनेबल वाटतं। महिलांना 33% पेक्षा जास्त म्हणजे 50%च्याही वर आरक्षण केलेलं आहे, हे कुठेतरी ऑब्जेक्शनेबल आहे। व पुरुषांनी कुठे उभं राहायचं हा माझा प्रश्न आहे। धन्यवाद। जय हिंद महाराष्ट्र।